तन्वीसोबत बोलून रुद्र रूममध्ये निघून गेला. तन्वी मात्र बराच वेळ तिकडे उभी राहून सरफडत होती. बेबी, आरवचा आवाज आला तशी ती एकदम डचकली आणि तिने स्वतःला नॉर्मल केलं. हां, इकडे काय करतेस अशी एकटी? आरव तिच्या जवळ येत म्हणाला. एकटी कुठे? ते देवरजी आले ना जस्ट घरी, त्यांच्याशीच बोलत होते, तन्वी म्हणाली. ओ, कुठे येतो? गेला रूममध्ये. त्याला सांगायचं होतं वृंदाचं सिलेक्शन झालं म्हणून, आरव म्हणाला. तुला काय वाटलं त्याला कळलं नसेल का आत्तापर्यंत? त्याची स्पेशल फ्रेंड आहे वृंदा. तिने दवंडी पिटलीच असेल सगळीकडे. तिच्यासोबत असेल आत्तापर्यंत. मी काय म्हणते आरव, तू बोल ना त्याच्याशी. हे असं फालतू पोलीसची नोकरी करणं वगैरे शोभतं का त्याला? सो एम्बॅरेसिंग, तन्वी कुचकट्यासारखं म्हणाली. तन्वी, हे बघ, रुद्रचा डिसिजन मलाही फारसा पटला नव्हता, पण आफ्टर ऑल त्याची चॉईस आहे ती. त्याचं पॅशन आहे ते, आणि तो माझा भाऊ आहे. त्यामुळे त्याच्या डिसिजनमध्ये मी त्याच्यासोबत आहे. राहिला प्रश्न वृंदाचा, तर तुला आधीच बोललोय मी की त्यांचं तसं काही असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. रुद्रच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. जर त्याला वृंदा आवडत असेल तर मी त्याला अडवणार नाही, आरव ठामपणे म्हणाला. तूही तसलाच हट्टी, त्याचाच भाऊ ना? तन्वी पुटपुटली, पण आरवने ते ऐकलं होतं. काय म्हणालीस? त्याने मुद्दाम विचारलं. नथिंग बेबी, लेट्स गो टू स्लीप. किती दिवस झाले तू मला जवळच नाही घेतलंस. असं करतात का बाबू? तन्वी त्याच्या गळ्यात पडली. आय नो जान, तू हो पुढे, मी पाणी घेऊन आलो, आरव म्हणाला. ओके बेबी, आय एम वेटिंग, तन्वी त्याला सिडक्टिव्ह आवाजात डोळा मारत म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली. तन्वीचं वागणं कळतच नाही काही वेळेस. खरंच प्रेम आहे ना तिचं माझ्यावर. लग्नाआधी तर किती वेगळी वागायची, आणि आता का सगळ्यांचा दुस्वास करते ही मुलगी. कधी कधी मला डाऊट येतो की तन्वी काहीतरी लपवते माझ्यापासून. तसं काही असेल का? आरव स्वतःशीच विचार करत किचनमध्ये गेला. शेवटी त्याने मनातले विचार बाजूला सारले आणि वर रूममध्ये निघून गेला. रुद्रला बाय करून वृंदा घरात आली. तिने आजूबाजूचा कानोसा घेतला आणि टिफिन ठेवायला किचनमध्ये गेली. कुणाला कळू नये म्हणून तिने लगेच टिफिन घासून वगैरे ठेवला. किचन आवरून ती बाहेर येणार, तोच हॉलमधून कसलासा आवाज आला. तशी ती एकदम अलर्ट झाली. एवढ्या रात्री कोण असेल? रमेश दादा? नाही, पण ते तर सगळे झोपल्यावर लगेच क्वार्टर्समध्ये जातात. मग चोर तर नसेल ना? तसं असेल तर मला सावध राहायला हवे. वृंदा मनातल्या मनात विचार करत होती. तशीच दबक्या पावलाने ती बाहेर आली. समोर अंधुकशी एक आकृती दिसली. तसे तिने पटकन लाईट्स ऑन केले. शिट, तो डचकून ओरडला. मोहित दादा? वृंदा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या एकंदर कपड्यांवरून तो लपून छपून कुठल्या तरी क्लब किंवा पबमध्ये जात असावा असंच वाटत होतं. तू काय करतेस एवढ्या रात्री इकडे? मोहितने चिडक्या स्वरात विचारलं. पाणी, वृंदाने हातातली बॉटल दाखवली. पण तू एवढ्या रात्री असा चोरासारखा कुणीकडे चाललायस दादा? वृंदाने विचारलं. तुझ्या कामाशी काम ठेव हां. तुला काय करायचंय मी कुठे जातो काय करतो त्याच्याशी? मोहित वैतागला. हे जे काही होतंय ना ते फक्त तुझ्यामुळे होतंय, स्टुपिड. माझ्यामुळे? पण मी काय केलंय दादा? वृंदाने नकळून विचारलं. काय गरज आहे तुला एवढं महान बनायची? तू तिकडे ऑफिसमध्ये सिनियर असल्याचं आव आणतेस ना, म्हणून डॅड फुकट माझ्यावर डाफरत असतात. आय डोंट नो तुला का आणलं इकडे. तिकडे त्या विलेजमध्येच ठीक होतीस तू. मोहित तिच्यावर राग काढत होता. एक मिनिट दादा, मी तुझ्या डॅडना सांगितलं नव्हतं मला इकडे आणा म्हणून. आणि ऑफिसला येण्याने जर मिस्टर देशमुखांना मदत होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? वृंदा म्हणाली. डोंट ॲक्ट स्मार्ट वृंदा. आय वॉन्ट टू एन्जॉय माय लाईफ. हे असं ऑफिसमध्ये बसून काम करणं वगैरे मला जमणार नाही. सो बोरिंग. आय वॉन्ट टू बी फ्री, मोहित म्हणाला. फ्री फॉर व्हॉट दादा? पब्समध्ये जायला की पार्टी करायला की गर्लफ्रेंड्सना इम्प्रेस करायला? सी, तू काय करतोस यात मला इंटरेस्ट नाही,
पण मला माहिती आहे की ही सगळी मजा मस्ती करायला पैसा लागतो आणि तो काम केल्याशिवाय मिळत नाही. वृंदा हाताची घडी घालत म्हणाली, उद्या जर काही कारणाने मिस्टर देशमुख तुला पैसे पुरवू शकले नाहीत तर कशी करणार आहेस ही अय्याशी दादा? तेव्हा कुठून आणशील पैसे? वृंदाने सवाल केला तसा मोहित शांतपणे तिकडं उभं राहिला. मला तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काडीचा रस नाही आहे, पण जे चूक आहे ते चूकच आहे. बाकी तुझी मर्जी. वृंदाने लाईट्स ऑफ केले आणि ती वर निघून गेली. मोहित मात्र तिकडे सोफ्यावर बसून आता वृंदा जे काही बोलली ते आठवत राहिला. सकाळी विजय नेहमीप्रमाणे उठून आवरत होते. रुपाली बाहेर मिनी टेरेसवर योगा करत होत्या. विजयचा फोन वाजला. त्यांनी पाहिलं तर माईंचा फोन होता. एवढ्या सकाळी त्यांचा फोन पाहून विजयना आश्चर्यच वाटलं. त्यांनी फोन रिसीव्ह केला. बोला माई, कशा आहात? आज एवढ्या सकाळी फोन केलात? विजय म्हणाले. आता तुम्हासनी वेळ नाही माझ्या संग बोलाया जावंय बापू, मग आम्हीच करायला पाहिजे ना फोन. पलीकडून वृंदाची गावची आजी बोलत होती. तसं काही नाही माई, आता तुम्हाला माहितीच आहे ना किती कामं असतात. विजयनी सारवासारव केली. होय की माहीत आहे मला. बरं वृंदाशी बोलला काय? बायसारखी इचारती कशापायी मुंबईला धाडलं तिला म्हणून. काय सांगायचं जावय बापू, परत यायचं म्हणत असती सारखी. आम्ही पिकली खोडं कवा पतूर पुरायचो. इकडं काय परिस्थिती आहे ते तुमच्यापासून लपलेलं नाही. आता तुम्हीच काय ते ठरवा बघा. तुमची अमानत एवढ्या वर्ष मी सांभाळली. आता तब्येत साथ देत नाही बघा. एक डाव तिचं समद तिच्या हवाली केलं की म्या डोळे मिटाया मोकळी. माई म्हणाल्या. माई, इथे काय वातावरण आहे हे तुम्हालाही माहीतच आहे. वृंदा प्रयत्न करते ॲडजस्ट करण्याचा, पण शेवटी तिला इथे रुळायला वेळ लागणारच ना. एवढी वर्ष तिकडे राहिली ती. माई मी काय म्हणतो म्हणजे ते जावय बापू, मला कळतं हो तुम्हासनी तिचा त्रास होत होते, पर तुमची लेक आहे ती. माझ्या लेकीची आणि तुमच्या निर्मलाची निशाणी. म्या धड धाकट असती तर काय प्रश्नच नव्हता बघा. पर आता तसं नाही झोपत. कसले कसले रोग जडायला लागले. डॉक्टर म्हणतात वय झालं, जास्त ताण घेऊ नका. आता तुम्हीच सांभाळा माझ्या बायला. बोला एक डाव तिच्याशी. पोर समजूतदार आहे, समजून घेईल. माई म्हणाल्या. मी प्रयत्न करतो, काळजी घ्या. विजय म्हणाले आणि त्यांनी फोन कट केला. विजय, कोणाचा फोन होता? रुपालींनी आत येत विचारलं. माईंचा गावाहून. विजय म्हणाले. आता काय झालं? बोलावलं ना वृंदाला परत इकडे. मग आता अजून काय अपेक्षा आहेत त्यांच्या? माई तरी ठीक आहेत, पण ते चंद्रकांत आणि पूनम सो ग्रेडी. रुपाली जरा वैतागत म्हणाल्या. रुपाली, आता त्यांची मेंटॅलिटीच तशी आहे, त्याला काय करणार आपण? प्रश्न हा आहे की वृंदाच्या बाबतीत आता काय करायचं? कितीही नाकारलं तरी ती माझीच मुलगी आहे. त्यामुळे तिची जबाबदारी झटकून चालणार नाही आपल्याला. आपण जरा शांतपणे विचार करूया, काहीतरी सॉल्युशन नक्कीच मिळेल. रुपाली त्यांच्या खांद्यावर ठोपतात म्हणाल्या आणि बाथरूममध्ये निघून गेल्या. रुद्र सकाळी वर्कआउट करून खाली आला तेव्हा दादी पेपर वाचत होत्या. गुड मॉर्निंग दादी. रुद्रने हसून त्यांना विश केलं. अरे गोडांब्या, झाला वर्कआउट? काय रे, चंदू सांगत होता कालचं जेवण तसंच होतं टेबलवर. तू जेवला नाहीस बाळा. असं नको करत जाऊस रे. हे बघ, काम तर होतच राहील, पण तब्येतही महत्त्वाची आहे की नाही? दादी त्याला समजावत म्हणाल्या. अगं दादी, तू समजतेस तसं काही नाही. म्हणजे मी घरी नाही जेवलो पण. गोडांब्या, खोटं बोलायचं नाही हा. दादी, अगं खरंच वृंदा टिफिन घेऊन आली होती पोलीस स्टेशनला. शेवटी रुद्रने सांगून टाकलं. अगं बाई, खरं की काय? मग तर पोट अगदी तुडुंब भरलं असेल नाही का? एवढं प्रेमाने खाऊ घातलं वृंदाने, मग घरचं कसं गोड लागणार? दादी त्याला चिडवत म्हणाल्या. काय दादी तू पण? ते ॲक्च्युली मी तिला तिच्या ॲडमिशनसाठी गाईड केलेलं, म्हणून थँक्स म्हणायला आली होती. रुद्रने सांगितलं. थँक्स म्हणायची पद्धत आवडली बुवा आपल्याला.
दादींनी डोळे मिचकावले. काय रे, कधी सांगतोस तिला? त्यांनी डायरेक्ट बॉम्बच टाकला. अगं दादी, ते तसं नाही. म्हणजे? रुद्र गडबडला. कळतंय हो मला सगळं. उगाच नाही पांढरे झालेत डोक्यावरचे केस. चेहरा बघ जरा स्वतःचा. नुसतं नाव जरी काढलं ना तरी चमकतो नुसता. दादी हसल्या. दादी, सांग ना, कधी सांगतोस तिला? दादी, एवढ्यात नाही ग. म्हणजे तिचं इतकं काही सुरू आहे सध्या. एकतर ती शिकते, त्यात तिचा जॉब, वर आता हे गाणं. तिला थोडा वेळ द्यायला हवा ना दादी. तिच्या करिअरवर कुठलाही परिणाम होता कामा नये, बास. एवढंच वाटतं मला. रुद्र म्हणाला. बरोबर आहे म्हणा, पण माझी नाचून लाखात एक आहे बरं का गोडांब्या. गुड चॉईस. दादी त्याचे केस विस्कटत म्हणाल्या. तसा तो हसला. वृंदा नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आली. वृंदा, भक्ती किंचाळत तिच्याकडे धावत आली. अय, कानठाळ्या बसल्या ना, किती जोरात ओरडते भक्ते. वृंदा कानात बोटं घालत म्हणाली. अबे, तूने काम ही ऐसा किया है ना मेरी जान. क्या बात है भाई. ए नाचो गाओ धतर धतर. भक्ती वेड्यासारखी तिच्या भोवती नाचत होती आणि वृंदा हसत होती. भक्तीच्या आनंदाचा भर ओसरला तसं तिने कमरेवर हात ठेवले. काय झालं? रात्री कुणीकडे उधळलेलीस? मेसेजचा रिप्लाय का नाही दिला बे तू? यही तेरी दोस्ती, यही तेरा प्यार. भक्तीने डोळे बारीक केले. माझी भक्ती गती सांगते मी ना, असं म्हणत वृंदाने तिला सगळं सांगितलं. आय हाय, जिजू तर हवत असतील नाही का? आता त्यांच्या लाडक्या जाने मन जाने बहारने एवढ्या प्रेमाने त्यांच्यासाठी टिफिन आणला. भरवलंस काय? वृंदा, भरवलं काय प्रेमाचा घास? भक्ती तिला कोपऱ्याने ढोसत होती. गप ग भक्ते, काही हां तुझं. तिकडे पोलीस स्टेशनमध्ये कसं भरवणार? येडी झाली का तू? वृंदा कपाळावर हात मारत म्हणाली. ओ, म्हणजे तिकडे नसती तर भरवलं असतं ना? आय हाय, काय नजारा असता. अहो, हे घ्या ना एक घास वृंदाचा. भक्ती डोळे मिचकावत नाटकीपणे म्हणाली आणि वृंदाने तिला फटकावलं. भक्ते, चूप हां आता. चल आत, लेक्चर सुरू होईल. वृंदा तिला खेचतच आत घेऊन गेली. संध्याकाळी ऑफिसला थोडा वेळ जाऊन वृंदा स्टुडिओमध्ये आली. आरव आणि दिलीप तिची वाटच पाहत होते. वृंदा, ये ऑल सेट? ती जराशी सेटल झाल्यावर आरवने विचारलं. पण ते जिजू, टेन्शन आलंय. हो ना, म्हणजे जरासं. ते असं कधी? वृंदा जराशी अवघडली होती. वृंदा, रिलॅक्स. तू या सगळ्या गोष्टींशी फॅमिलियर व्हावीस म्हणून तर आपण हे ट्रायल सॉन्ग रेकॉर्ड करतोय. एकदा तुला कॉन्फिडन्स आला की आपण पुढे जाऊ शकतो. दिलीप तुला नोटेशन्स देईल. तुला गाण्याचे सूर आणि चाल समजले की आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात करू. एकदा का तुला गाण्यातले बारकावे समजले की मग आपण रेकॉर्डिंगकडे वळू. घाबरायची काही गरज नाही वृंदा. इथे सगळे आपलेच आहेत. तुला वाटेल तेव्हा तू आमच्याशी बोलू शकतेस. काही अडचण असेल तर सांगू शकतेस. बी इट इझी, ओके? आरवने तिला धीर दिल्यावर तिचं दडपण जरासं कमी झालं. येस जिजू. वृंदाने मान डोलावली. गुड. मग सुरू करायचं? आरवने विचारलं. हो, वृंदा हसून म्हणाली. दिलीपने तिला स्टुडिओची ओव्हरऑल माहिती सांगितली. तिकडे असलेली इन्स्ट्रुमेंट्स, त्यांचा उपयोग, रेकॉर्डिंग कसं होतं, काय करावं लागतं, रिटेक्स कसे करतात वगैरे सगळं समजावलं आणि तिच्या हातात नोटेशन्स दिली. आरव जातीने तिला सगळं समजावत होता. म्युझिशियनसोबत एक रिहर्सल झाल्यावर वृंदाला जरासा कॉन्फिडन्स आला. तरीही छोट्या छोट्या चुका होतच होत्या, पण आरव तिला सांभाळून घेत होता. एकदा ट्रॅकसोबत ट्राय करूया? आरवने विचारलं. चालेल. वृंदा आत जाऊन उभी राहिली. दिलीपने तिला माईक, हेडफोन्स वगैरे सेट करून दिले. ॲड 1, 2, 3. आरवने इशारा केला तशी वृंदाने गायला सुरुवात केली. तिचा आवाज तर सुंदरच होता.
पण असं ट्रॅकसोबत वगैरे ती आधी कधी गायली नव्हती, त्यामुळे मध्ये मध्ये जरा गडबड होत होती. 2-3 रिटेक झाल्यावर आरवने तिला बाहेर बोलावलं. चुकतंय ना जिजू, वृंदा चेहरा पाडत म्हणाली. इट्स ओके वृंदा, एवढं मनाला नाही लावून घ्यायचं. तू नवीन आहेस ना इंडस्ट्रीत, या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडायला वेळ लागणारच. दिल छोटा ना करो सालीसाहेबा, तुला नक्की जमणार. आरवने तिच्या खांद्यावर ठोपटलं. आज थांबूया हां, शांत मनाने घरी जा आणि रेस्ट घे. ओके, आपण उद्या परत ट्राय करूया. आरवशी बोलून वृंदा घरी जायला निघाली. घरी पोचते ना पोचते तोच रुद्रचा फोन आला. तशी ती धावतच रूममध्ये गेली. हे चॅटरबॉक्स, रुद्रचा हसरा आवाज आला. हाय ऑफिसर, काय झालं? एवढा लोका येतोय आवाज? आज ट्रायल होती ना गाण्याची? रुद्रने विचारलं. हो ना, पण मी मूर्खासारखी चुका करत होते. मठ्ठ वृंदा बडबडत होती. अगं असं म्हणून कसं चालेल? आणि आमची वृंदा मठ्ठही नाही आहे आणि मूर्खही नाही आहे, फक्त जराशी नवीन आहे या क्षेत्रात. पण तिला जमणार आहे सगळं. ओके. पण ऑफिसर, वृंदा हे बघ, तुला का जमत नव्हतं याचं कारण शोधलंस का तू? गाणं गाताना फक्त ताल सूर नाही तर गाण्याचा आत्माही समजून घ्यावा लागतो. तू एक काम कर, उद्या गेलीस ना की असं मनातही आणू नकोस की तिकडे कोणी बसले. असं समज की तू तुझ्या आवडत्या ठिकाणी आहेस, तुझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीसोबत, आणि त्याच्यासाठी गातेस. मग बघ जमतंय की नाही ते. रुद्रने तिला टीप दिली. जमेल मला? वृंदाने विचारलं. ऑफकोर्स जमेगा वृंदा भाई, के लिए कुछ भी नामुमकिन नहीं है, समझी क्या? रुद्र हसत म्हणाला. तशी वृंदाच्या चेहऱ्यावरही मोठी स्माईल आली. ये, मी उद्या असंच करते. ऑफिसर, तुम्ही जगात भारी आहात. थँक्यू, वृंदा आनंदात म्हणाली. हो ना, मग गाणं रेकॉर्ड झाल्यावर पार्टी पाहिजेल काय आपल्याला? रुद्र तिच्या स्टाईलमध्ये म्हणाला. देव की सवाल का, वृंदा हसत म्हणाली. दोघे बराच वेळ बोलत बसले होते. फोन ठेवून दोघे एकमेकांच्या विचारातच झोपी गेले.